आज सोहमच्या पप्पांना काय सुचले की बोलले की मी आज ना तुझं चित्र काढतो. तर ते चित्र कसं काढलेलं आहे ते पुढे तुम्हाला दिसेलच. तर सकाळ सकाळी आज होता संडेचा दिवस आणि सकाळ सकाळी मी कामावरून जाऊन आले होते 10 वाजेपर्यंत. सोहम काय उठला नव्हता, पण त्याला उठवल्याच्या नंतर ना झोपीतच त्याने फरमाईश केली की आई आज ना मला सँडविच खायचे आहेत. तर मग मी या सगळ्या गोष्टी कधीतरीच डीमार्टमधून आणते, चीजी ब्लेंड, मेव आणि तंदुरी मेव वगैरे सगळं. तर मी अगदी छोटे छोटेच पॅकेट आणत असते, मोठे पॅकेट आणत नाही. मोठे पॅकेट असेल की मुलं जिद्द करतात की नाही मला खायचंच आहे. तर अशा प्रकारे सँडविच केल्यानं खूप छान लागतं. काय नाही, आपलं नॉर्मली सगळं लावायचं आहे ब्रेडवरती आणि मी ब्रेडचे एजेस पण कट केलेले नाही, जसे आहे तसेच ठेवलेले आहेत आणि छानपैकी तव्यावरती ना असं गरम करून घ्यायचं आहे. तूप असेल तूप टाका, बटर असेल बटर टाका, नाही तर तसंही भाजू शकतात, तसेही छानच लागतात. आणि त्याचबरोबर एक ॲपलही कट करून घेते. इकडे सोहमचं ना कधीच काय नसतं की मला हे फळ खायचं नाही ते फळ खायचं नाही, सगळे फ्रुट्स तो आवडीनं खात असतो बरं का. तर त्यासाठी एक ॲपल आणि हे सँडविच बनवले होते आणि कधी तर ठीक आहे असं, आणि त्याच्यावर हेल्दी म्हणून मी ॲपल दिलता आणि त्याची रिॲक्शन बघा. दात घासून आलता नुकताच आणि मग खायला बसलेला. मीही एक सँडविच खाल्लं. त्यानंतर ना संडे असल्यामुळे आज बनवले होते मी फ्रेंच फ्राय आणि ते छान असं फोडणीचं वरण बनवलं होतं आणि वरणाला छान फोडणी टाकून घेतली होती. आणि आता फ्रेंच फ्रायला पण आपल्या घरातले जे साधे मसाले आहेत ना तेच घालून घेतलेले. आणि इकडे सोहमला ना शेक करायला दिलते, त्याची आंघोळ झाली नव्हती त्यावर माझा सगळा स्वयंपाक झाला होता. आणि बघू शकता तुम्ही की त्या शेक करत होतात आणि मला म्हणे मम्मी तू एकदा टेस्ट करून बघ ना. तसा तुम्हाला आईच म्हणतो, पण कधी लाडात आला तर मम्मी म्हणतो. तर हरभऱ्याची भाजी आता मार्केटमध्ये यायला लागलेली, तर मी थोडीफार हरभऱ्याची भाजी आणलेली, ती अशी सुकून ठेवली उन्हाळ्याकरता कामी येते. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सोहमचे पप्पा ना माझं ड्रॉइंग काढत होते आणि ते ड्रॉइंग कशा प्रकारे काढत होते ते तुम्ही बघा. मला म्हणे मी खूप छान काढतो म्हणे चित्र तुझं आणि तू फक्त बस म्हणे माझ्यासमोर अशा. आणि मला माहित होतं हे मी काहीतरी असंच आगाव काहीतरी काढणार होते आणि अक्षरशः लहान मुलं कसे ड्रॉइंग काढतात ना तसं त्यांनी ड्रॉइंग काढलं. फक्त एक जोक पार्ट म्हणजे त्याकरता चालू होता. आणि सोहमचं इकडं मला खुणणं चालू होतं, आई की त्यांनी काहीही काढले पप्पानी तू बघ. तर लास्टला असं काय होतं बरं का ड्रॉइंग. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लाईक सबस्क्राईब शेअर बाय.